मित्रांनो तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश कारण तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन गाडी बनवत आहे जी असणार आहे रॉयल एनफील्डची नवीन लेटेस्ट मॉडेल आहे. त्याच्यामध्ये थोडेसे अपडेट आलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुमच्याकडे आज परत नवीन बाईक बनवलं आहे. ही आहे रॉयल एनफील्डची हंटर 350. आज तुम्हाला मी या गाडीचा पूर्णपणे देऊन देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय अपडेट झालेले आहेत, कलर कोणते असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असणार आहे आणि ह्यामध्ये मेन म्हणजे काय काय म्हणजे एक डायमेन्शनमध्ये पण थोडंसं तुम्हाला चेंजेस असणार आहे. ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला याच्यात असं असणार थोडासा दिलेला. बेस टू टॉप तुम्हाला व्हेरियंट असणार दिलेले. दोघी गाड्यांची तुम्हाला रिव्ह्यू दाखवेल, तुम्ही माझ्या चॅनलमध्ये बघू शकता. स्टार्ट करतो गाडीच्या पर्यंत फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्ही बघा, तुम्हाला इथं मेन म्हणजे असणार आहे एरियामध्ये तुम्हाला दिलेलं असणार हा हेडलाईट. तुम्हाला चालू करून दाखवतो. हे बघा DRL तुमची ही लाईट चालू होऊन जाईल आणि आपण जेव्हा इग्निशन ऑन करू त्या टायमाला तुमचं वरचं लो बीम पण तुमचं ऑन होऊन जाईल. याच्यामध्ये पास लाईट पण भेटून जाईल तुम्हाला. हेडलाईटवरचा तो पण हा पण पार्ट आहे पोर्शन हा मेटलमध्ये असणार, पण हा पूर्ण पण तुम्हाला असणार ब्लॅकमध्ये. इथं पण ब्लॅक आहे, इथं पण ब्लॅक आहे. या ठिकाणी हा सगळा पार्ट तुम्हाला ब्लॅक पण दिलेला असणार आहे. तुम्हाला नंबर प्लेटसाठी तुम्हाला दिलेली आहे जागा. रॉयल एनफील्डचे तुम्हाला लोगो दिलेलं असणार आहे. वरती टर्न इंडिकेटर तुमचे असणार आहे हॅलमध्ये आणि पुढचं तुम्हाला जे सस्पेन्शन आहे तुमचं हे असणार आहे आपले टेलिस्कोपीमध्ये दिलेलं असणार आहे. 41 mm मध्ये दिलेलं असणार आहे फोर्कमध्ये. आणि तुम्हाला फ्रंटची जी पण डिस्कची साईज असणार तुम्हाला ही एवढी दिलेली असणार आहे. आय थिंक 300 तरी असेल तुम्हाला दिलेली ही. आणि ABS तुम्हाला असणार आहे पूर्णपणे. ठीक आहे, ABS असणार आहे त्याच्यामध्ये ब्रेकिंग सिस्टम तुमची. आणि टायरची तुम्हाला साईज असणार आहे ही टायरची साईज 110-70 इंची तुमची दिलेलं असणार आहे हे ऑल व्हील्स. आणि रिंगवरती तुम्हाला असणार आहे असे तुम्हाला स्टिकर दिलेलं असणार आहे हे करणारे रिफ्लेक्टर. आणि म्हणजे गाडीची लुक जी असते असून जसं इंडियन होते दोघे साईडला मला रिफ्लेक्टर दिलेले असणार आहे. इथं तुम्हाला खाली तुम्हाला एक सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे आणि इंजिन तुम्हाला हा गार्ड दिलेला असणार आहे. तो पण तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. हा पूर्णपणे असणार आहे मेडलमध्ये. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला दाखवून देतो. परत साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला हे बघा लेग गार्ड पण दिलेलं असणार आहे. टाकी तुमची एवढी असेल. आणि मेन म्हणजे तुम्हाला या गाडीमध्ये हे असणार तुम्हाला हे असं डिजिटल तुमचं असणार आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. हे तुम्हाला ट्रिपल पॉवर तुम्हाला हे नेव्हिगेशन दिलेलं असतं याच्या टायमिंग, नंतर मग हेल्मेट रिमाइंडर ते पण तुम्हाला दिसणार आहे. स्पीडोमीटर दिलेलं असणार याच्याला. डिजिटल तुमचं हे डिस्प्ले इकडं टायमिंग दिलेलं असणार आहे. गिअर शिफ्टर असणार आहे. इको मोड पण दिलेलं असणार आहे. नंतर मग तुम्हाला ट्रिप A ट्रिप B इथं पण सेट करू शकतो. त्यामध्ये इंजिन लाईट दिलेली असणार आहे याच्या ठीक आहे. न्यूट्रल लाईट आहे. ABSची तुम्ही ऑन ऑफ करू शकता त्यामध्ये. आणि हे आहे बॅटरीची लाईट याच्या ट्रिप A ट्रिप B इथं पण सेट करू शकतो. ही आपलं फ्यूलचं इकॉनॉमी दिलेली असणार याच्या. आणि मेन म्हणजे बघू शकतात की याची जी पण आहे कलर पण तुम्हाला पूर्णपणे चेंज झालेला आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये असिस्टंट स्लीपर क्लच तुम्हाला हा भेटतो कारण की एकदम सॉफ्ट झालेला आहे. आधीची जी बाईक होती 350 हंटर त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो क्लच होता एकदम थोडासा टाईटमध्ये होता, पण याच्यामध्ये तुम्हाला एकदम स्लीपरमध्ये ते एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे हे शिफ्टिंग करताना पण तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही असं आहे तुमचं दिलेलं. हँडल पण तुम्ही बघू शकता. दोघे तुम्हाला मिरर तुम्हाला सेम दिली असेल ब्लॅक कलरमध्ये. इकडे तुम्हाला गाडीला स्टार्ट करण्यासाठी असणार आहे सेफ स्टार्ट दिलेलं असणार आहे आपल्या इकडे चायला. की स्विच दिलेलं असणार इकडे चायला. नंतर मग तुम्हाला हॅझार्ड लॅम्प पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. तुम्हाला ऑन करून दाखवतो. हे बघा समोर हॅझार्ड लॅम्प पण तुम्हाला दिलं असणार आहे. फ्रंटला पण असेल ना बॅकला पण दिलेलं असणार आहे. बघा सेमच असणार आहे. फक्त तुम्हाला जे हे असणार आहे टर्निंग डिटेल आहे तुम्हाला ते असणार आहे हॅलमध्ये दिलेली असतील इकडे चायला. इकडे तुम्हाला जो पण आहे मधला पार्ट तुम्हाला हा ब्लॅक कलरमध्ये दिलेला असणार आहे. मॅटमध्ये दिसेल पुन्हा हा. नंतर मग इकडे तुमचे दिले असणार आहे पास लाईट आणि हेडलाईटची कंट्रोल दिली असणार आहे अप्पर डिपर. आणि तुम्हाला इथं एक आयचं बटन दिलं असणार आहे. तुम्ही इथं याला ऑपरेटिंग करू शकता. तुम्हाला दाखवतो ऑन करून. हे बघा तुम्हाला इथं सर्व भेटून जाईल. हे बघा किती किलोमीटर झाले ते ओडोमीटर. ट्रिप A ट्रिप B ट्रिप F तुम्ही इथं सेट करू शकतात आपलं मायलेज काढण्यासाठी. तुम्हाला सर्व यामध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि टर्निंग इंडिकेटर लाईट पण तुम्हाला भेटून जाते. हॉर्न पण तुम्हाला चांगलं दिलेलं. सध्या शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे गाडीचा फक्त तुम्हाला आवाज ऐकून येत नाही आहे. ठीक आहे. टायमिंग आहे. गिअर शिफ्टर असणार आहे. डिजिटल तुमचं गिअर शिफ्टर दिलं असणार आहे. किलोमीटर दिले असते तुम्हाला किती झाले ते सगळं तुम्हाला भेटून जाईल. आणि तुम्हाला इथं ट्रिपल टाईपमध्ये तुम्हाला दिले असणार आहे हे आपलं नॅव्हिगेशन. परत चालवून दाखवतो. ट्रिपर म्हणजे तुम्हाला नॅव्हिगेशन दिलेली असणार आहे. ब्लूटूथनुसार तुम्ही इथे करू शकतात. सर्व्हिस रिमाइंडर लाईट सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. की किती किलोमीटर झालेलं ते फुल टँकमध्ये तुम्हाला कितीची तुम्हाला रेंज भेटते ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल बघायला. आणि इथं बघा इकडच्या साईडला तुम्हाला टाईप C मध्ये तुम्हाला इथं हे दिलेलं असणार आहे आपला हा मोबाईल चार्ज करण्यासाठी आपला चार्जर. हे आय थिंक फास्ट चार्जर असणार तुम्हाला इथे दिलेलं आहे या ठिकाणी. या मॉडेलमध्ये तुम्हाला फास्ट असेल मिड वेरियंट आहे. आणि जो दुसरा वेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मली टाईप C मध्ये तुम्हाला चार्ज दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फास्ट चार्जर आहे याच्यामध्ये दिलेलं.
आपलं टर्निंग लाईट आणि पास हॉर्नचं दिलेच नाही जायला. आणि याच्यामध्ये तुम्ही टाकीमध्ये E20चं पण फ्यूल भरू शकतात आणि नॉर्मल जे फ्यूल असेल ते पण भरू शकतात यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला इकडं बघा साईडला तुम्हाला इथं रॉयल एनफील्डची मला लोगो भेटून जाईल 100-350चा. तुम्हाला याच्यामध्ये सगळं सेमच असणार आहे. फक्त पाठीमागचा जो पण तुम्हाला हे असणार आहे आपलं सस्पेन्शन, तुम्हाला पाठीमागचं सस्पेन्शनमध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस दिलेले असणार आहे. कारण की आधीच्यामध्ये तुम्हाला सस्पेन्शन वेगळी होते आणि आताच्या याच्यामध्ये तुम्हाला सस्पेन्शन वेगळी दिलेली असणार आहे. रिअरमध्ये तुम्हाला ट्विन शॉकअपचं दिलेलं असणार आहे. ते पण 6 ॲडजस्टेबल दिलेली असणार आहे इकडे तुम्हाला. आणि पाठीमागे तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असेल ती माझी 270 mm पर्यंत आहे. पाठीमागे पण तुम्हाला आतमध्ये ABC तुम्हाला प्लेट दिलेली सिक्रेट साईडला आणि कॅलेबर तुमचे हे असतील दिलेले. आणि फ्रेम टाईप तुमची ही असणार आहे ट्विन डाऊन ट्यूब स्पाईन फ्रेममध्ये तुम्हाला पाहिजे. फ्रेमची साईज दिलेली असणार आहे. सायलेन्सर तुमचा असं असेल नेमच. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्समध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस असणार दिलेला. ग्राउंड क्लिअरन्स तुमचा असणार आहे याचा तुम्हाला थोडंसं वाढलेला असणार आहे. याच्यामध्ये 160 mm पर्यंत ग्राउंड क्लिअरन्स दिलेली असणार आहे. आणि पाठीमागच्या टायरची साईज तर तुम्हाला सांगायला लागलो. तुम्हाला पाठीमागच्या टायरची तुम्हाला साईज असणार आहे ही एक मिनटं मला पर्यंत बघू द्या. पुढे टायरची साईज इथून दिसत नाही आहे. इकडनं बघू द्या टायरची साईज पुढे 140-70 जी तुमची दिली असणार पाठीमागची अलाउन्स. आणि हे पण जे असणार आहे इकडच्या साईडला एक मिनटं हे बघा चेन ड्रायरचे जे पण कवर असेल तुम्हाला ते फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. रिअर फुटरेस दिलेलं असेल आणि लेग गार्ड पण तुम्हाला आय थिंक एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. इथे पण तुम्हाला रॉयल एनफील्ड 100-350ची ब्रँडिंग भेटून जाईल. आणि तुम्हाला हे जे असणार आहे घेअर तुम्हाला 5 घेअर असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला दिले असणार अप साईडला. साईड स्टँड इंजिन कट ऑफ दिलेली असणार आहे आणि सेंटर स्टँड खाली दिलेलं असणार आहे साईडला. आणि इंजिनबद्दल तुम्हाला सांगायला गेलो तुमचं सिंगल सिलेंडर असणार आहे. 4 स्ट्रोक एअर आणि ऑइल कूल्डमध्ये तुम्हाला दिली असणार आहे. 350 cc तुम्हाला डिस्काउंटमध्ये दिली असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 20.2 bhp 6100 RPM चालू जाते. आणि 27 Nm तुम्हाला टॉर्क भेटतो जो 4000 RPM चालू राहतो. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटतो 72 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 85.8 mm पर्यंत. इलेक्ट्रिक तुमचं फ्यूल इंजेक्शन दिलेलं असणार आहे. EFF वेट मल्टी प्लेट तुम्हाला क्लच भेटून जाईल यामध्ये असिस्ट. आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे असणार आहे तुम्हाला इलेक्ट्रिक स्टार्ट म्हणजे सेल्फ स्टार्ट फक्त दिलेलं असणार आहे. तुम्हाला किक स्टार्ट नाही भेटणार याच्यामध्ये. या ठिकाणी तुम्हाला इथं बघा ऑक्सिजन सिलेंडर तुम्हाला दिलेलं असणार आहे साईडला. या ठिकाणी इथं पण एक असेल आणि पलीकडच्या साईडला पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. हे बघा इथे पण तुम्हाला एक ऑक्सिजन तुम्हाला सिलेंडर दिलेलं असणार आहे साईडला. बाकीचं तुम्ही बघू शकतात इंजिन तुम्हाला तो पण आहे पार्ट तो पूर्णपणे तुम्हाला ब्लॅकमध्ये दिलं असणार आहे. आणि खाली तुम्हाला मेटलमध्ये दिलं असणार आहे इंजिनचं गार्ड या साईडला. दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर भेटून जातील. या ठिकाणी पुढचं मडगं तुमचं फायबरमध्ये दिलेलं असतं या साईडला. ठीक आहे. ऐकायला तुम्हाला पुशिंगची असणार आहे ह्याची सीटची तुम्हाला ही अशी दिलेली असणार आहे. सॉफ्ट आहे. यामध्ये तुम्हाला ग्रॅब हँडल दिलेलं असणार आहे ब्रॅकेटमध्ये आणि तुम्हाला पाठीमागे पिलो दिले असणार आहे इकडच्या साईडला. आपण तुम्हाला थोडासा सॉफ्टमध्ये दिले असणार आहे. रिअल तुम्हाला आता प्रोफाईल दाखवून देतो गाडीची. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला डेलाईट पूर्णपणे असणार आहे LED टर्न इंडिकेटर तुम्हाला द्यायचं नाही. हे तुमच्या हेल्थमध्ये दिलं असणार आहे. पाठीमागे पण तुमचं हे मडगं असणार आहे फायबरमध्ये. आणि हे पाठीमागचं जे असणार आहे इथं तुम्हाला नंबर प्लेट लागलं असणार आहे. रिफ्लेक्टर वरती बल्ब दिलेलं असणार की साईडला बस एवढंच आहे. आणि तुमचं पुढचं पण दाखवून देतो. पुढचं मडगं पण तुम्हाला हे तुमचं हे बघा इथं तुम्हाला जो हा शेप पहिले आधीच्या मॉडलमध्ये जो शेप होता आपल्या पहिल्या हंटरमध्ये हा थोडासा कमी होता. आता हा थोडासा ब्रॉडनेस पण आहे तो वाढलेला आहे थोडासा. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हा फायबरमध्ये दिलेला असं आहे. ठीक आहे. तुम्हाला मी गाडीचं तुम्हाला दाखवतो चावी पण दाखवून देतो. ठीक आहे. तुम्ही पुढचं पण बघू शकतात. तुम्हाला हे बघा चावी पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच असणार आहे आधीच्या मॉडलसारखी. सर्व मॉडलमध्ये आपला रॉयल एनफील्डमध्ये जे पण असणार आहे आपले चावी तुम्हाला एकच सेमच दिली असणार आहे. आणि तुम्हाला दोघंही ड्युअल चॅनल्स ABSमध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे ब्रेकिंग सिस्टीम. याच्यामध्ये तुम्हाला आता मी कलर सांगून देतो कोणते असणार तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला कलर असणार एक टोकियो ब्लॅक, एक असणार आहे लंडन रेड, रेबल ब्ल्यू, रिओ व्हाईट, डॅपर ग्रे आणि एक असणार आहे फॅक्टरी ब्लॅक. यात तुम्हाला एवढ्या कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. सध्या शोरूममध्ये तुम्हाला हा एक पण कलर असणार आहे नवीनमध्ये ग्रे कलर आहे. 3 कलर अवेलेबल असतील. हा एक कलर आहे. आणि याच्यात तुम्हाला डायमेन्शनमध्ये तुम्हाला सांगून देतो काय असणार आहे. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ तुम्हाला दिलेली व्हील बेस तुम्हाला दिलेली असणार आहे 1370 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअर असणार 160 mm पर्यंत. लेंथ दिलेली असणार आहे 2055 mm पर्यंत. विथ दिलेली असणार आहे 810 mm पर्यंत विदाऊट मिरर. आणि हाईट तुम्हाला दिलेली असणार 1070 mm पर्यंत विदाऊट मिरर. सीट हाईट दिलेली असणार 790 mm पर्यंत. आणि कव वेट दिलेलं असणार 181 kg पर्यंत.
फ्युलमध्ये तुम्हाला 90% तुम्हाला दिली असणार आहे आणि तुमची ही जी टाकी आहे गाडीची तुमची ती 13 लिटरपर्यंत दिलेली असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मायलेज पण तुमच्यावरती डिपेंडिंग असणार आहे. आता या नवीनमध्ये तुम्हाला किती भेटेल आपलं मायलेज याच्यावरती डिपेंडिंग आहे. आणि याची ऑन रोड प्राईस तुम्हाला डोंबिवलीमध्ये असणार आहे. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला जी पण प्राईस असणार आहे गाडींची तुम्हाला ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की गाडीची प्राईस किती आहे ती. डोंबिवलीमध्ये सध्या या गाडीची प्राईस आहे ऑन रोडमध्ये 2,20,200 रुपयापर्यंत ऑन रोड असणार आहे मिड वेरियंटची. ठीक आहे मित्रांनो, चला तुम्हाला मी आता गाडीचा साऊंड ऐकवतो कसा येतो. सध्या गाडी शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला फक्त साऊंड ऐकून दिला कसा येतो. आणि या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तुम्हाला तर कोणाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही येऊन करू शकतात. डोंबिवलीमध्ये पेंढरकर कॉलेजच्या बरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. रॉयल एनफील्ड, पूजा रॉयल एनफील्ड म्हणून शोरूमचं नाव आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व कॉन्टॅक्ट डिटेल भेटून जातील. आणि हे पण तुम्हाला ब्रेकचे पॅडल जे आहे तुम्हाला असं हार्डमध्ये दिलं असणार आहे, मेटलमध्ये दिलं असेल. पण हे तुम्हाला असणार आहे पूर्णपणे असं हे दिलं असणार आहे फिक्समध्ये दिलं असणार. फिक्स म्हणजे तुमचा पाय इथं फिक्स राहील अशा टाईपचं तुम्हाला दिलेलं आहे हा ब्रेक पॅडल एका साईडला. आणि तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी जी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस पुढे आत्ता मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.